Welcome student in Abasab Kakade Vidyalay's online class subject Mathematics Standard 6. We studying the 13th chapter Profit Loss. Here we now taking the next topic using your information to frame and solve word problems based on percent profit or loss. Here you have given information and you have to create or frame the word problem and then you have to solve these problems which is based on percent profit or loss. म्हणजे या ठिकाणी अशी माहिती दिलेली असणार आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला एक शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे इंग्रजीतून आणि हे उदाहरण तयार करून ते पूर्ण सोडवायचं सुद्धा आहे. म्हणजे प्रॉब्लेम आपणच तयार करणार दिलेल्या माहितीच्या आधारे आणि तो आपणच सोडवायचा आहे. मग अशा पद्धतीने पहा या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे. काय दिलेले आहे? कॉस्ट प्राईज ₹23,500, ट्रान्सपोर्ट प्राईज ₹1,200, टॅक्स ₹300, सेलिंग प्राईज ₹24,250. मग या ठिकाणी पहा ही जी माहिती दिलेली आहे खरेदी किंमत, वाहतूक, टॅक्स आणि विक्री किंमत याच्या आधारे आपल्याला एक प्रॉब्लेम तयार करायचा. मग प्रॉब्लेम तयार करताना कोणीतरी एखादी वस्तू ह्या किमतीला विकत घेणार, तिला ₹1,200 ट्रान्सपोर्टचा चार्ज लागणार, ₹300 टॅक्स लागणार आणि मग तिची सेलिंग प्राईज ही एवढी सांगितली जाणार ₹24,250. आणि आपल्याला विचारलं जाईल की यामध्ये प्रॉफिट झाला का लॉस असं आपल्याला प्रश्नात विचारायचं आहे आणि त्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस किती % झाला हे आपल्याला त्या प्रश्नामध्ये विचारायचं आहे. तर मग असा प्रॉब्लेम कसा तयार करता येईल तर त्याचा एक नमुना दिलेला आहे की तो प्रॉब्लेम कसा तयार केला आहे. पहा की जो विकत घेणारा आहे त्याचं नाव जोसेफ ठेवलं आहे. काही नाव ठेवू शकता तुम्ही तुमचं स्वतःचं किंवा इतरांचं. तर जोसेफ ब्रॉट अ मशीन. आता इथं खरेदी कशाची केलेली दाखवली? मशीनची. साधारणपणे ज्या प्राईजची वस्तू दाखवलेली आहे त्या प्राईजच्या त्या वस्तू दाखवली पाहिजे. तर मग आता जोसेफनं मशीन घेतलं असं दाखवू शकतो आहे की नाही. तर मग जोसेफ ब्रॉट अ मशीन फॉर ₹23,500. ही पेड ₹1,200 फॉर ट्रान्सपोर्ट अँड ₹300 ॲज अ टॅक्स. If he sold it to a customer for ₹24,250, what was his % profit or loss? तर मग पहा प्रॉब्लेम कसा तयार केला आहे. एक व्यक्ती घेतला, त्यानं एक मशीन खरेदी केलेली दाखवली, पण किमती मात्र आपल्याला ज्या दिलेल्या आहेत कॉस्ट प्राईस, ट्रान्सपोर्ट प्राईस, टॅक्स आणि सेलिंग प्राईस, तर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच इन्फॉर्मेशनचं काय केलेलं आहे या ठिकाणी आकडे भरलेले आहेत. तर त्यानं ती मशीन ₹23,500 ह्या कॉस्ट प्राईजला विकत घेतली. शिवाय ₹1,200 त्यानं ट्रान्सपोर्टला खर्च केले, ₹300 त्याला टॅक्स लागला. त्या पुढं काय विचारलं? इफ ही सोल्ड इट टू अ कस्टमर फॉर ₹24,250. म्हणजे या ठिकाणी जी सेलिंग प्राईज आहे जी दिली होती तीच दाखवली आणि शेवटी काय विचारलं हे व्हॉट वॉज हिज % प्रॉफिट ऑर लॉस. मग % प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला हे या उदाहरणामध्ये विचारलेलं आहे. तर मग असंच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि त्या आधारे तुम्हाला असं काय करायचं आहे एक प्रॉब्लेम तयार करायचा आहे. समजा आता हा प्रॉब्लेम तयार झाला, हा झाला दिलेल्या मुद्द्याचा पहिला भाग. तर प्रॉब्लेम तयार करणं आणि दुसरा आहे की हा प्रॉब्लेम सोडव. मग प्रॉब्लेम कसं सोडवणार तर टोटल कॉस्ट प्राईस काढणार. टोटल कॉस्ट प्राईज ऑफ मशीनची टोटल कॉस्ट प्राईज. मग त्यासाठी आपण कॉस्ट प्राईज घेतली, ट्रान्सपोर्ट घेतलं प्लस त्यामध्ये ₹300 टॅक्सचे लिहिलेले आहेत. तर मग यांची बेरीज करा. 0 to 0, देन 0 to 0, 3 + 2 5, 5 + 5 10, 1 is carried over, 1 + 1 2, 2 + 3 5 आणि 2 अशी 2. सो हिअर इज द टोटल कॉस्ट प्राईज ₹25,000. 25,000 म्हणजे ₹25,000 टोटल कॉस्ट प्राईज आहे. सेलिंग प्राईज आहे ₹24,250. तर तुम्ही पाहू शकता इथं जी कॉस्ट प्राईज आहे त्याच्यापेक्षा सेलिंग प्राईज कमी आहे. म्हणजे
जेवढ्या रुपयाला मशीन घेतली त्याच्यापेक्षा कमी रुपयाला त्याला विकावी लागली, याचा अर्थ तोटा झालेला आहे. सो कॉस्ट प्राईस ग्रेटर दॅन द सेलिंग प्राईस, देअर फॉर लॉस. लॉस कसा काढतात, तर कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. सो कॉस्ट प्राईस इज 25,000 मायनस 24,250. तर ही वजाबाकी करा. शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून 5 गेले खाली राहिले 5, शून्यातून 3 गेले खाली राहिले 7, त्यानंतर 5तून 5 गेले खाली राहिला 0 आणि 2तून 2 गेले खाली राहिले 0. सो 750 इट इज द लॉस दॅट ऑफर टू द जोसेफ. जोसेफला झालेला जो लॉस आहे किंवा तोटा आहे तो आहे 750 रुपये. तर 750 रुपये हा झालेला तोटा आहे. तर हा तोटा फक्त तोटा झाला. आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे, पर्सेंटमध्ये लॉस किंवा प्रॉफिट काढायचं आहे की मग दर 100 रुपयाला म्हणजेच पर्सेंटमध्ये आपल्याला झालेला लॉस काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला रेशोमध्ये लिहावं लागेल. जोसेफ सफर्ड लॉस ऑफ ₹750. सपोजिंग लॉस वॉज n%, राईट द रेशो ऑफ लॉस टू द कोस्ट टोटल कॉस्ट प्राईस इन 2 फॉर्म्स, ऑब्टेन अन इक्वेशन अँड सॉल्व. तर मग आपल्याला रेशोच्या फॉर्ममध्ये लॉस लिहायचा आहे. तर त्यासाठी लॉस जो आहे तो n% मानला. तर मग ते कसं लिहावं लागेल की n%, याचा अर्थ 100 रुपयाला n इतका लॉस झालेला आहे. तर ॲक्च्युअल लॉस किती झालेला आहे, 25,000 रुपीज आहेत त्याची एकूण खरेदी किंमत, आणि त्यामध्ये त्याला झालेला आहे 750 एवढा लॉस झालेला आहे. तर मग आपल्याला अशा पद्धतीनं ही रेशो तयार केल्यानंतर इक्वेशन मिळतं आहे n/100 इज इक्वल टू 750/25,000. मग यांची व्हॅल्यू काढण्यासाठी n% काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूला 100 मल्टिप्लाय करू. 100 जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन होईल n/100 इंटू 100 इज इक्वल टू 750/25,000 इंटू 100. ओके, तर असं आपल्याला इक्वेशन मिळत आहे. या ठिकाणी या 100ला हे 100 कॅन्सल होतील, 100 × 100 होऊन, आणि 1नं n भागलं गुणलं तरी उत्तर n राहील लेफ्ट साईडला. तर मग आता राईट साईडचा आपण भाग सोडून घेऊया. या ठिकाणी 100नं जर 25,000ला भाग दिला तर 100 × 100, आणि या ठिकाणी हे जे 25,000तले शेवटचे 2 झिरो आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजे खाली किती उतरेल, 250. तर 250 उरलं आहे. या ठिकाणी पहा, या झिरोला हा झिरो गेला आहे. त्यानंतर 25नं 75ला भाग देऊ शकतो. 25 × 25, 25×3 75. सो वी गेट द n that is the percent loss is 3. That is Joseph suffered a loss of 3%. So our final answer is loss. Therefore final answer is loss is equal to 3%. तर मग पहा, दिलेल्या इन्फॉर्मेशनपासून आपण प्रॉब्लेम तयार केला आहे, प्लस वी हॅव सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम अँड हिअर इज द फायनल ॲन्सर. तर अशा पद्धतीनं हा शेवटचा घटक आपण अभ्यासत आहोत. त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहू. त्यामध्ये माहिती दिलेली आहे. पहा इन्फॉर्मेशन काय आहे, ₹718 आर्टिकल्स अँड ₹18,900. आता या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा की 700 रुपयाला एक वस्तू आहे, अशा 18 वस्तू घेतल्या आणि त्या 18,900 रुपयाला काय केल्या, विकल्या. तर मग या ठिकाणी आपल्याला या इन्फॉर्मेशनच्या आधारे काय करायचं आहे, प्रॉब्लेम तयार करायचा आहे की 700 रुपयाला एक वस्तू होती, अशा 18 वस्तू विकल्या, आणि मग या ठिकाणी ही कॉस्ट प्राईस झाली. समजा 700 रुपयाला एक वस्तू, अशा 18 वस्तू घेतल्या आणि 18,900ला त्या विकल्या. त्या ठिकाणी लॉस झाला की प्रॉफिट झाला. अशा पद्धतीचे एक आपण प्रॉब्लेम तयार करू. तर मग प्रॉब्लेम कसा तयार होईल, त्यासाठी कोणीतरी घेणारा असेल तर सरिताबाईन ब्रॉड 18 चेअर्स इच ॲट ₹700 अँड सोल्ड देम ऑल फॉर ₹18,900. व्हॉट वॉज द पर्सेंटेज ऑफ हर प्रॉफिट ऑर लॉस.
तर मग सरिताबाई नावाची व्यक्ती आपण खरीददार दाखवली. तिनं मग 18 आर्टिकल म्हणजे 18 वस्तू काय दाखवल्या, चेअर्स. तर तिनं 18 चेअर्स विकत घेतल्या की ज्याची प्रत्येकाची किंमत 700 रुपीज होती आणि सोल्ड देम ऑल फॉर रुपीज 18,900. सगळ्या वस्तू तिनं 18,900 रुपयाला विकल्या. तर या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये तिला प्रॉफिट झालं किंवा लॉस झाला. तर असा प्रॉब्लेम फ्रेम केलेला आहे. आता आपण हा प्रॉब्लेम सोडवूया. तर सोडवताना मग कॉस्ट प्राईज ऑफ 1 चेअर वॉज 700 रुपीज. सो कॉस्ट प्राईज ऑफ 18 चेअर्स, 18 खुर्च्यांची किंमत ती काय येईल, 700 इंटू 18. मग या ठिकाणी गुणाकार करूया. 0 0 0 0 येईल. 7 इंटू 8 7 8 56. तर या ठिकाणी 5 येतील हातचे आणि 7 1 is 7 7 + 5 7 आणि 5 12. सो या ठिकाणी जी कॉस्ट प्राईज आहे ती आलेली आहे 12,600 रुपीज. सो टोटल सेलिंग प्राईज ऑफ ऑल चेअर्स, सगळ्या खुर्च्यांची जी सेलिंग प्राईज आहे ती आहे रुपीज 18,900, 18,900 ही सगळ्या खुर्च्यांची विक्री किंमत आहे. तर मग या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आता आपल्याला काय काढायला लागेल, किती प्रॉफिट झालेला आहे. तर सेलिंग प्राईज मोर दॅन द कॉस्ट प्राईज, जी विक्री किंमत आहे ती खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे, त्यामुळं प्रॉफिट झालेला आहे. सो प्रॉफिट इज सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. मग सेलिंग प्राईज होती 18,900 मायनस 12,600. तर ही वजाबाकी करूया. 0 0 0 0 9तून 6 गेले खाली राहतील 3, 8तून 2 गेले खाली राहतील 6, 1तून 1 गेला खाली राहिले 0. तर 6,300 रुपये 6,300 रुपीज इज द प्रॉफिट. हा झालेला प्रॉफिट आहे. पण आपल्याला पर्सेंट प्रॉफिट काढायचा आहे, म्हणजे तो रेशो काढायचा आहे की दर 100 रुपयाला किती प्रॉफिट झालेला आहे. तर मग रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल, सरिता मेड अ प्रॉफिट ऑफ रुपीज 6,300 रुपीज. सपोजिंग प्रॉफिट वॉज n%, वी राईट द रेशो ऑफ प्रॉफिट टू कॉस्ट प्राईज इन 2 फॉर्म्स. ऑप्टेन अन इक्वेशन अँड सॉल्व. तर आपल्याला प्रॉफिटचं पर्सेंटेज काढण्यासाठी 2 प्रकारचे रेशो घ्यायचे आहेत की 100पैकी किती प्रॉफिट झालं हे आपल्याला काढायचं आहे. ते आपण n% मानलं आणि आपल्याला एकूण खरेदी किमतीला किती प्रॉफिट झालं आहे ते दिलेलं आहे. मग त्यावरून आपल्याला 2 रेशो मिळतील आणि त्याचं इक्वेशन तयार करून आपल्याला गणित सोडवायचं आहे. तर पहा, 100 रुपयाला जे प्रॉफिट आहे ते आपण n मानलेलं आहे आणि तिला ॲक्च्युअल जे प्रॉफिट झालेलं आहे सरिताबेनला ते आहे 6,300. आणि त्या ठिकाणी तिची जी खरेदी किंमत होती, ज्या खरेदी किमतीला तिनं घेतलं होतं कॉस्ट प्राईज, तर ती आहे 12,600. तर मग 12,600 ही त्याची काय आहे, एकूण कॉस्ट प्राईज आहे. तर मग कॉस्ट प्राईज 12,600ला 6,300 नफा झाला आहे. तर 100 रुपयाला किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे 100पैकी किती नफा. तर असं आपल्याला हे इक्वेशन तयार झालं आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये एनची व्हॅल्यू काढायची आहे. तर एनची व्हॅल्यू काढण्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो व्हॉट वी गेट, n/100 इंटू 100, देन 6,300 upon 12,600 into 100. Here you can see these 100 cancel each other. So on left side we get the n. On right side here you can see these zeros can cancel to each other. So इथं 6,300 छेद 126 दिसत आहेत. त्या ठिकाणी पहा, जर बेरीज जर केली 6 आणि 3 9 होत आहेत आणि 1 आणि 2 3 आणि 3 आणि 6 9 होत आहेत, म्हणजे 9ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो. तर 9ने जर भाग दिला 126ला तर 9 1 9 खाली 3 राहतील, 3 आणि 6 36 होतील, 36ला भाग जाऊ शकतो, 9 चौक 36 म्हणजे खाली 14 दिसत आहेत. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी 9ने जर भाग दिला तर 7 9 63 बरोबर, आणि 0 0 0 0 असे 714 मिळत आहेत. या ठिकाणी पहा, जर आपण 7ने भाग दिला तर पहा इथं होईल 7/100 14, म्हणजे 7ने भाग दिला तर 7 1 7 7 0
शून्य, 2 शून्याशी 2 शून्य, 7 दुणे 14. मग आपल्याला शेवटी मिळाले 100/2. तर 2 जर 100ला भाग दिला तर बे 1 बे, बे 5 10, शून्याशी 0. म्हणजे n बरोबर शेवटी आपल्याला काय मिळालेलं आहे 50. तर या ठिकाणी फायनल आन्सर काय आहे n = 50. दॅट इज 50% प्रॉफिट झालेला आहे. काय नाव आहे ताईचं, सरिताबेन यांना झालेला आहे 50% प्रॉफिट आणि तोच प्रॉफिट आपण फायनल आन्सरमध्ये लिहिणार. देअरफॉर प्रॉफिट वॉज 50%. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या माहितीच्या आधारे काय करायचं आहे प्रॉब्लेम तयार करायचा आहे शब्दामध्ये आणि तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर अशा पद्धतीचा आपला हा शेवटचा घटक होता. माहिती समजलीच असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा तास इथेच थांबूया. गुड बाय.